तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आणि आज आपण चाललेलो आहे पुसेगावच्या यात्रेला. आता बघा एवढी पलटण आहे. आता हे डोंगर पार करून त्या साईडला आपल्याला जायचं आहे. इथून आपण आलोय. आता तसंच सरळ डोंगर पार करून खिंडीतनं त्या साईडला. आपल्या गावात एक तर आधीच बिबट्याचं प्रकरण चालू की नाही. आणि आपण असल्या घनदाट जंगलात जाऊन खिंडीतनं जाऊन तिकडं वरती जायचे पाक. आणि तिकडून सरळ आधी एक तर बिबट्याचं प्रकरण चालू आहे. आणि हो आपला नवीन पाहुणा काय होणार कसं वाटतंय? भावा पहिल्यांदा आलाय आपल्या पुसेगावच्या यात्रेला. त्याला मी नेलं, म्हणलं दाखवतो तुला कसं आहे आमची पुसेगावची यात्रा. आणि यो आपला आणि महाराज काय बोला की काय म्हणायचंय तुम्हाला बिबट्याबद्दल? काय बिबट्याकडे आमचं लय फोकस चाललाय. आणि बलू शेट तुमचं काय म्हणणं आहे बिबट्याबद्दल? आमचं म्हणणं आहे बिबट्याला पकडून न्यावे. हा, बिबट्याला पकडून न्यावे. आणि संध्या भाऊ तुमचं काय म्हणणं आहे? आमचं काय म्हणणं आहे त्या बिबट्याला खालीच खात्याच्या ताब्यात देणे आहे. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. तशीच आपोआप पसरलेली आहे. हा, पण कोण समजून घेणं आम्हाला, म्हणजे माणसं म्हणते ते आपोआप म्हणजे वाहक आलाय अशी म्हणते ते नुसती माणसं. पण भाऊ action एकदम घेत नाही कोण. हा बर. आणि पण ह्याच्यावर फॉरेस्ट खात्याने ऍक्शन घ्यावी बरोबर आहे. एवढीच माझी फक्त. ठीक आहे, आपण ब्लॉग मधून त्यांना सांगूया फॉरेस्टवाल्यांना. काय तुझं म्हणणं आहे? काय नाही बाबा म्हणणे बल्लू. बर काय बघा असल्या घनदाट जंगलात जायचं. आता की नाही आपण आलोय सपाटीवर, तुम्हाला दाखवतो. हे बघा, आणि इकडं वरती आहे ना पवनचक्की अशी सपाटी मस्त आहे की. इकडं काही काहींची रान आहे, बाबरा इथं. आणि ह्या साईडला तिकडं खाली आपलं गाव. आणि इथे पोरं करते ते मस्ती. इकडे आलं तर असं टाइमपास बसले ते. आणि आता जाऊया आपण पुढं पण आपल्या एक बाळूमामाचं मंदिर आहे, तिकडे बी आपण जाऊया, पाया बिया पडू आणि एक प्रसाद विसाद खाऊन मग पुढं जाऊया. आमचा पाचायचा उभा राहिला संसार भावाचा संसार इथंच आहे. हे आपला इकडंच. चले जाऊ लवकर. आता आपण केल्या डोंगराच्या वर आहे सपाटीवर. तर बघू शकतो इथं पाणी किती. हे बघा इकडं एवढं पाणी. हा, आमच्या गावात एवढं पाणी नाही जेवढं इकडे. बघू शकता एवढं पाणी इकडं वरती सपाटीवर. आणि तिथं अजून वरती तिकडे डोंगर आहेत, इकडं पवनचक्क्या बघू शकता. तर यो आपला आण्या दर अमावस्याला आहे ना, या असंच खिंडीतनं असं या आपण ज्या रस्त्यावरनं आलो की नाही त्याच रस्त्यातनं दर अमावस्याला येतो. आणि बाळूमामाच्या मंदिरात कीर्तन असते ना, कीर्तनाला जातो. यो आपला आण्या. काय म्हणणं, एक नंबर वाटतं की नाही? एक नंबर. हा, बाळूमामाकडं दर अमावस्याला जायचं. मस्त जेवण असतं. हो, जेवण. आणि दर अमावस्याला आहे ना ह्या मंदिरात आहे ना कीर्तन असतंच. कीर्तन हरिपाठ सगळं असतं. आणि माणसं बी खूप जमते. पण हे आपला भाऊ आपल्या गावातला असंच खिंडीतनं असं अमावस्याला येतो अशा रस्त्याला. आता तिकडे चाललोय आपण बाळूमामाकडे. तर आपण की नाही आलोय बाळूमामाच्या मंदिरात. चिल्ली पिल्ली निघ मंदिर, बाळूमामाच्या मंदिरात आलोय. यावर्षी आपल्याला प्रसाद भेटलेला, यावर्षी प्रसाद नाही भेटला. त्यावेळेस अमावस्या होते. आमोस होती होय. अच्छा, यावेळेस काय प्रसाद नाही भेटला. असो, पाणी भरती जायचं बघा. जायची हीच मजा काय रे. ऊस बीस खाऊन. ए आणि बटरा दाखव की. हे दे का ऊस.
ऊस खाऊन आता चालत चालत आपलं मजा करत जायचं. अर्धी पण पलटण गेली पुढं तर जाऊया आपण पण. ते गावला आहे ना गर्दीला आहे काय रे आण्या, गर्दी खूप आहे त्यामुळे तिकडे काय जास्त व्हिडिओ काढला नाही. डायरेक्ट आलो इकडे खायला. आता खाऊन कृषी प्रदर्शन बघणार आणि नंतर मग दर्शन घेऊन घरी. बल्या काय मागवले? असते तेव्हा कधी इथे सगळी व्हेजवाली, इथे सगळी व्हेजवाली आणि सगळी नॉन व्हेजवाली येते गडी. कोणाल कसं वाटतंय चालून? आपला नवीन हो विद्या कोणती व्हायचं एक नंबर. आता खाल्ले आणि आता आम्ही चाललोय कृषी प्रदर्शन. हे बघू शकता हे आहे आपलं कृषी प्रदर्शन सेवागिरी कृषी 2025. हे बघू शकता हे कसं बनवले मस्तपैकी. इथे बघू शकता कसं मस्तपैकी शेतीचं दाखवलंय. प्लॉट येतं परत तिकडं बायका बसले ते एका झाडाखाली आणि इकडे सोलर आहे असं दाखवले मस्तपैकी. शेतीचे प्लॉट शेती लावले ते प्लॉट. यात ना योजनेची माहिती पण सांगितली की भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजना, परत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना, म्हणजे यात रोजगार योजनेची पण अशी माहिती दिलेली आहे. आणि असं दाखवलेत की कसं तुम्ही करू शकता कसं नाही. गर्दी असल्यामुळं आपण आलोय लगेच बाहेर पडलो. लय गर्दी. आपले अजून ती मित्र लोक तिकडे येतं त्या साईडला जायचं कुठेतरी आणि आपण आलो इथनं. हे बाबा कसले तिथे आपण आता बाहेर आल्यावर बघू पुढे जायचं. आपण बघतोय सगळ्यात छोटी म्हस राधा. जगातील सर्वात छोटी म्हस. दर्शन बघून बाहेर आलोय. आता जायचं घरी कंटाळलो. मुंबईला घेऊन जातो कालवा करायला. चला भोंगा घेतो आता काहीतरी सामान जेवण घेऊन घरी. डापाडापी करून येऊ. लय गर्दी लय गर्दी सेवागिरी महाराजांच्या मंदिरात आहे. मला दाखवतो. आणि इकडे रथ आहे. आता आपण मुखदर्शन घेतलंय सगळं झालंय महाराजांचं दर्शन. आता घरी निघा. चला जाऊया आता. रथाच्या मग पाया पडलो. तिथे रथ आहे आणि तिथे आता आपण आलो आपल्या तिथून आपण सुरुवात केलेली इकडूनच. इथूनच आपण ते खिंडीतनं गेलेलो परत आलोय आणि मजा आली दर्शन. तिथं कृषी प्रदर्शन पण मस्त होतं. तर मित्रांनो हा आपला पहिला ब्लॉग होता आणि मजा आली. ह्या पहिला ब्लॉग काढताना पण मजा आली. थोडा म्हणजे बोलताना बी जरा गडबडलो. म्हणजे समजत नाही सुचत नाही काय बोलावं. तर जरा समजून घ्या आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब कमेंट पण करा आणि सांगा आपल्याला कसा काय व्हिडिओ ब्लॉग आहे आपला. आणि असेच ब्लॉग मी काढत राहीन आणि टाकेन. ठीक आहे. बाय बाय.